हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामीनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. उन्हाळा तर चालू झालेला आहे आणि माठातलं पाणी तर लगे संपत आहे आणि रोजच्या रोज मात्र माठ धुवूनच भरावा लागतो. कालच्या व्हिडिओमध्ये एका ताईंनी मला कमेंट केली होती की ताई तुम्ही माठ कशाने धुताय ते सांगा, कारण काल मी शॉर्ट व्हिडिओमध्ये माठ धुतलेलं दाखवत होतं. तर रोज तर कापडाने स्वच्छ असं आतनं बाहेरनं कापड एक केलेलं आहे, त्याला स्वच्छ एक रुमाल, आणि त्या कापडानेच आतनं बाहेरनं घासून घेते. आणि जर ज्या दिवशी असं वाटत असेल की पाणी पाजरायचं कमी झाले, कारण पाण्यामध्ये जर क्षारा असतील ना तर माठावरती थोडंसं पांढरं होतं आणि त्यामुळे माठ पाजरायचा कमी येतो. तर त्यासाठी काय करायचं, आपली तारेची घासणी किंवा मीठ घ्यायचं एका कशावर तरी आणि मिठाने माठ घासायचा. आतनं बाहेरनं थोडंसं मीठ लावून मिठाने माठ घासायचा. मिठाने माठ घासला की त्याची छिद्र जी आहेत ते ओपन होतात, माठ चांगला पाजरतो आणि पाणी थंड होतं. तर मी 8 दिवसातनं किंवा 2-3 दिवसातनं मिठाने घासत असते माठ. त्यामुळे माठ काळा कुळकुळीत पण राहतो, त्याला पांढरे थर वगैरे राहत नाहीत आणि व्यवस्थित असा काळा पण राहतो आणि पाणी पण थंड पडतं. त्यामुळे आठवड्यातनं एकदा किंवा आठवड्यातनं 2 वेळा तरी असं माठ घासून घ्यायचा मिठाने, तर खूप छान होतो. आता हा हांडा आहेत ना, मी पितांबरी भैया पावडर वापरते पितळीचा हांड्याला, आणि तो सुद्धा लगेच त्याने निघतो. तर असं सकाळी पाण्याची भांडी भरून, कारण हे गेले होते पाणी आणायला, तर तोपर्यंत म्हटलं पाण्याची भांडी घासून घ्यावी. फिल्टरचं पाणी असतं ना, तर त्यामुळे जास्त घाण काय होत नाही, ती फिल्टरच्या पाण्याची डाग वगैरे पडत नाहीत प्यायचं. आणि स्वयंपाकाला पाणी, आता स्वयंपाकाला पाणी आम्ही काय होतं फिल्टरचंच वापरते, कारण पाणी आमच्याकडं 2-3 दिवसाला येतं ना, मग प्यायचं. मग मला असं साठवून ठेवलेलं पाणी आवडत नाही जास्त करून, म्हणून मी ताजं रोजच्या रोज संपलं की आणायला लावत असते त्यांना 2 बॉटल एक हांड्यामध्ये आणि एक माठामध्ये ओतली ना की आम्हाला वास होतो दोघांना पाणी. इकडे सकाळीच हे काम करायला घेतलं होतं. आणखीन चहा पाणी काहीच झालं नव्हतं, फक्त पातेलं चहाचं बाजूला काढून ठेवलं होतं. तोपर्यंत ते म्हटले रात्रीच आणायचं होतं पाणी, पण रात्री आणणं झालं नाही, म्हणून म्हटलं आधी पटकन हांडा आणि माठ घासून घ्यावं आणि लगेच ती पाण्याचं पाणी आणून ओततील. त्यात दिवसभर परत राहून जातं. मला पण गाडीवरती बॉटल आणता येत नाही एकटीला, कारण मला ते मणक्यामुळे उचलायचं नाही ना कुठलीच वस्तू, तर त्यामुळे मी त्याच्या नादालाच लागत नाही पाणी आणायच्या. जवळच आहे पाण्याचं फिल्टर आमच्या इकडं, आणि घरामध्ये फिल्टर बसवायचा काय झाले, पुण्याचा फिल्टर आहे ना तो काढून आणलेलाच नाही आहे, आणखीन तिकडंच आहे, पुण्याच्याच घरात आहे. आता ते घर जरी रेंटने दिलं असलं तर आपला फिल्टर आणायचं आहे काढून, पण आणखीन तर आणलेला नाही. आता ज्यावेळेस मी जाणार आहे त्यावेळेस फिल्टर आणि फॅन काढून आणते, तर त्यावेळेस तो फिल्टर इथं बसवणार आहे. त्यामुळे आम्ही नवीन फिल्टर काही घेतलेला नाही. इथं पाणी आहे आपल्याला नळाचं येते, त्यामुळे तो फिल्टर इथं पण चालणार आहे. त्यामुळे दुसरा तर सकाळी आंघोळ झाली की पहिलं येऊन देवघरातल्या देवांना दिवा चालू असतो, त्याच्या पण ते फक्त तेल वाढवत असते आणि हळदी कुंकू लावून म्हणजे वाहून देवांना नमस्कार करत असते, आणि मग माझ्या बाकीच्या कामाला सुरुवात असते रोज नेहमीप्रमाणे. तर आता मी पहिल्यांदा हांडे पाण्याचं ते घासून दिलं, त्यांना गडबड होती म्हणून त्यांना जायचं होतं, सकाळी लवकर जायचं होतं साईटवरती. त्यानंतर गॅसची पूजा, कारण आज मंगळवार आहे तर गॅसची पूजा मंगळवारी, शुक्रवारी, गुरुवारी आणि पौर्णिमे दिवशी हे नित्यनेमाने असतेच असते. आता रोज काय नाही, पण ह्या दिवशी असते माझी गॅसची पूजा. आता जुन्या ज्या ताई आहेत ना त्यांना सगळ्यांना माहिती आहे माझी गॅसची पूजा असतेच, नेहमी ज्या व्हिडिओ पाहतात त्यांना. तर गॅसची पूजा केल्यामुळे घरामध्ये प्रसन्न वाटतं, स्वयंपाक करायला पण पॉझिटिव्ह वाटतं, आणि जो आपला नेहमी स्वयंपाक बनवतो तो रुचकर होतो, असं जुन्या लोकांचं म्हणणं आहे. तेव्हापासूनच आपलं हे जे आहे ते घरातलं रुटीन चालू असतं, आणि मला सवय लागली त्यामुळे छान वाटतं. घरामध्ये धूप लावून द्यायचे, एक छोटासा दिवा लावून द्यायचा तिथं, आणि एका कडाप्यावरती मी छोटीशी रांगोळी काढत असते. आता हे नेहमी करते, पण व्हिडिओमध्ये मी कधीतरच दाखवते. एकदा ज्यावेळेस मी व्हिडिओमध्ये पाठीमागं मी टाकलं होतं, माझा नॉर्मल जो आहे मिनी ब्लॉगमध्ये शेअर केलं होतं. आता हे तुम्हाला जुन्यात ताई आहेत ना त्यांना माहिती आहे, माझं हे पुण्यात असल्यापासूनचं रुटीन आहे, सगळ्यांना माहिती आहे, जुन्या ताई आहेत त्यांना. आणि मागच्या वेळेस मग मी हे दाखवलं होतं, गॅसच्या तिथं दिवा लावते ना मी, तिकडं पलीकडच्या कोपऱ्यामध्ये दिवा असतो, तर तो कसं पाईप इकडं आहे, पण बऱ्याचशा ताईंनी मला निगेटिव्ह कमेंट केल्या त्याच्यावरनं की गॅसच्या जवळ कोण दिवा लावतं का, गॅसच्या पाईपजवळ कोण दिवा लावतं का. तेव्हापासून मी व्हिडिओमध्ये लावते पण दाखवायचं सोडून दिले. तर इकडे साईडला मी ते दिवा आणि ते लावून ठेवते, त्यामुळे घरामध्ये खरंच किचनमध्ये सकारात्मक वाटतं आणि स्वयंपाक करताना पण खूप म्हणजे एनर्जी फुल वाटतं. तर गॅसची पूजा झाल्यानंतर, आणि तुम्हीसुद्धा करून पहा बघा किती छान वाटतं. आता हा दिवा जो आहे तो माझा आग्नेय कोपऱ्यामध्ये लावलेला आहे, माझं किचन जे आहे ते आग्नेय कोपऱ्यामध्ये आहे, तो दिवासुद्धा आग्नेय कोपऱ्यामध्ये लावायचा असतो.
त्यामुळे मी तिथं कोपऱ्यात लावत होते, पण आता कोपऱ्याचं नाही, थोडंसं पुढं लावते, कारण त्याच्यावरती मला भरपूर अशा ढीगभर कमेंट आल्या होत्या त्या व्हिडिओला, आणि तो व्हिडिओ खूप व्हायरल गेला आणि त्याला निगेटिव्ह पण कमेंट आणि चांगल्या पण कमेंट होत्या. आता बऱ्याचशा ताईंनी आणखीन सांगितलं की पाण्याचा हंडा तुम्ही किचन ओट्यावरती ठेवू नका. आता गॅस आणि पाण्याचा हंडा खूप जवळ नाही आहे, तुम्हाला तिथून तसं वाटत असेल, पण जवळ नाही आहे, भरपूर ते जागा आहे, डिस्टन्स आहे. पण पाण्याचा हंडा किचन ओट्यावरती नाही ठेवला तर मग आपल्याला स्वयंपाक घेताना बार एवढं लांब जायचं, पाणी घ्यायचं, किती हे होतं बरं. त्यामुळे माझा नेहमी पाण्याचा हंडा हा किचन ओट्यावरतीच असतो. आता बऱ्याच जणाला आवडेल नाही आवडेल, पण मला तरी ते सुटेबल वाटतं, त्यामुळे माझा मिक्सर, पाण्याचा हंडा जो आहे ते माझा तिथंच असतो कायमस्वरूपी. आता हे जे रुटीन मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे ना, तर हे रोजचं माझं हे दिनचर्या अशीच असते. रोज माझ्या दिवसाची सुरुवात ही सगळं जी ही कामं केलेली आहेत ना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेली, रोजचा माझा नित्यनेमाने दिवस तसाच असतो. आता गरमी एवढी वाढलेली आहे, त्यामुळे मी पूर्ण साडी घालायचं बंद केले आता ह्या आठवड्यामध्ये, खरं तर सांगते ताईनं, कारण प्रचंड गरमी आहे आणि मला आधीच गरमी सहन होत नाही, त्यामुळे मी दिवसभर आता गाऊनवरच असते. जसे व्हिडिओ आहेत, मी जसं घरामध्ये वावरते, जे जे काम करते तेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे मी. तर त्यानंतर 7:30 वाजले होते मला एवढी कामं करेपर्यंत, बागेला पण पाणी देऊन आले तोपर्यंत, एवढे कामे करेपर्यंत मला 7:30 वाजले. स्वामींचं दर्शन घेतलं, जे आपण गॅस ओट्यापाशी धूप लावलेली असते ती धूप सगळ्या घरामध्ये फिरवत असते मी, त्यामुळे घरामध्ये आणखीन छान वाटतं. प्रत्येक रूममध्ये, दुकानामध्ये ही फिरवून आणते आणि इथं स्वामींपाशी आणून ठेवत असते. त्यानंतर मला आणखीन उंबऱ्याला म्हणजे उंबऱ्याचं पूजन करायचं आहे, रांगोळी घालायची आहे, तर हे स्वयंपाक करत करत माझं चालूच असतं. पीठ मळून घेते, भाजी टाकते आणि बाकीची कामं जी आहेत ती चालूच असतात. आता ह्यांना जायचं होतं, आता 7:30 वाजलेलं होतं, पण ह्यांना 8:15ला जावं लागतं. 8:15ला जायचं म्हटलं की मला डबा रेडी करावा लागतं 8:15 वाजेपर्यंत. त्यामुळे माझी ही सगळी घरातली कामं, आणि मला काही डबा थोडाच करायचा होता, 4 चपात्या करायच्या होत्या मला डब्याला, आणि आज फक्त एकच भाजी करायची होती, त्यामुळे मी काही जास्त गडबड केली नाही. कारण आमच्या दिराच्या नातवाचं, म्हणजे आमच्या नातवाचं जावळाचा कार्यक्रम आहे, आणि आमच्याकडं जावळाला बकरं असतं, म्हणजे आमच्या सटवाईच्या देवीला, म्हणजे सटवाई म्हणून आहे ना, तर त्या सटवाईला बकरं असतं. घरातल्या प्रत्येक मोठ्या मुलाचं बकरं असतं आमच्यात, म्हणजे आमच्या गावाची रीतच आहे ती. खोरीची सटवाई म्हणून आहे, तर त्या सटवाईला आहे ना, घरामध्ये आपल्या पहिला मुलगा जन्माला आलेला असतो ना, तर त्या पहिल्या मुलाचं, म्हणजे किती नंबरला पण येऊ द्या, पण मुलगा असतो ना पहिला, त्या मुलाचं जावळ काढलं जातं, आणि अशा पद्धतीनं आमच्याकडं बकऱ्याचा कार्यक्रम केला जातो. आता ही पहिल्यापासून परंपरा आहे, पूर्वीपासून आमच्या पण मुलाचं केलेलं आहे, तर अशी परंपरा आहे, त्यामुळे करतातच इथं. तर तोच कार्यक्रम होता, त्यामुळे हे दुपारी इकडे तिकडे जेवणार होते, पण 12-12:30ला भूक लागते, त्यामुळे त्यांना आपलं 2 चपात्या डब्याला दिल्या होत्या, कारण हा कार्यक्रम जेवायचं 3-3:30 होतातच आरामात हा कार्यक्रम, कारण सगळं देवदेव वगैरे करून ते बकरं कापून बराचसा उशीर होतो, आणि त्यानंतर तिथून पुढे हे सगळं असतं, त्यामुळे उशीर तर होतच राहतो. त्यामुळे हा कार्यक्रम जेवण करायला 3-3:30 वाजतात, त्यामुळे मग त्यांनी डबा आपला थोडासा नॉर्मल घेऊनच गेले होते. मला पण घरातलं सगळं स्वयंपाक, पाणी, धुणं, भांडी सगळं घरातलं आवरून जायचं होतं, कारण सवाष्णीचं कुंकू पण असतं, आणि घरातला कार्यक्रम म्हटलं की प्रत्येक वेळेस आपल्याला जावं लागतं, तर त्यासाठी मला पण जायचं होतं. त्यामुळे माझं सकाळी नेहमीप्रमाणेच मी उठले होते, पण मी नंतर जाणार होते पाठीमागून, कारण आता माझ्याकडं गाडी तर आहे, म्हटलं जाता येईल आपल्याला, कारण माझ्याकडं पहिलं गाडी नव्हती, तेव्हा मला सगळं आवरून ह्यांच्याबरोबरच जावं लागायचं गावाकडं जायचं असेल तर. पण आता तसं होत ना, आता मला गाडी घेऊन दिली आहे, मग मी पाठीमागनं जात असते. सगळं घरातलं आवरून मला जायचं होतं, तर त्यामुळे मी सगळं पटापटा आवरून घेतलं, थोडासा चहा करून घेतला मला, आणि ह्यांना पण दूध दिलं पहिला. त्यांचं खायचं संपलं, त्यामुळे आता नुसतं नॉर्मल फक्त दूधचं आणि टोस्ट खातो म्हणले, जेवणार काय नव्हते ते, कारण आज काय नाश्त्याला दुसरं काही केलेलं पण नव्हतं, आणि 2 चपात्या आपल्या डब्याला घेऊन जाणार होते. स्वयंपाक पण माझा थोडाच होता, नॉर्मली म्हणजे कसं दोघं असल्यानंतर स्वयंपाक असाही थोडाच असतो, पण तरी पण आजचं जर लई मोजकं होतं, कारण 4 चपात्या करायच्या होत्या, एकच भाजी करायची होती ना, तर रोजच्या कशा 7 तरी चपात्या कराव्या लागतात आणि 2 भाज्या असतात, पण आज फक्त 4 चपात्या करायच्या होत्या, कारण मला आणि त्यांना दोघाला 2-2 असा हिशोब. काय होतं, आता हल्ली उन्हाळ्यामुळं जास्त जर केलं स्वयंपाक तर शिल्लक पण राहतो. गाई येतात तसं, पण आमच्याकडं जरी एखादी चपाती शिल्लक राहिली तर असं आपण कुठलंही अन्न पाणी ना, शहरात बघा पर्याय नसतो, कचऱ्यात फेकावं लागतं सगळं जे काय आपलं शिळं राहील ते. पण इथं आमच्या इथं तसं एवढं टेन्शन नाही आहे, कारण गाई येतात,
गाई म्हशी तर चरायला येतात तर त्यांना खाऊ घालू शकतो आम्ही. तर असं त्या गोष्टीचं एक टेन्शन नाही. पण शक्यतो मोजून मापूनच केलेलं चांगलं असं मला वाटतं वायाला जाण्यापेक्षा. एक अर्धी चपाती राहिली तर गाईला देत असते. आज सकाळी सकाळी गाई आली होती पण माझा स्वयंपाक वगैरे झाला नाही. आणि रोज नित्यनेमाने गाईला आहे ना आमच्याकडं चपाती ताजी असतेच असते. समर्थाचे पप्पा रोज तिला चपाती खाऊ घालतात. हे जुन्या ताईंना माहिती आहे बघा, माझे जुने व्हिडिओ ज्या ताई पाहतात ना पहिल्यापासूनच्या, तर त्यांना माहिती आहे. कारण रोज आमच्याकडं गाई येतात आणि मी गायींची नावं ठेवलेली आहेत. कधी सोना येते, कधी रानू येते, कधी जानकी येते, कधी यशवंती येते. अशी ही 5-6 गायी ज्या आहेत ना ह्या रोज आमच्या घरी येतात. कुठली ना कुठली रोज नित्यनेमाने येते. आणि जसं मी राहायला आले ना तसं त्यांची रोजची आपली हळदी कुंकू लावून पूजा आणि त्यांना एक अर्धी चपाती खाऊ घालायची. जी पहिली येईल तिला गरमागरम चपाती भेटते खायला. पण आज स्वयंपाक झाला नव्हता आणि ही खूप लवकर आली होती यशवंती. तर हिचं नाव यशवंती आहे बघा. म्हणजे असं म्हणजे प्रत्येक गायी दिसायला वेगळ्या वेगळ्या आहेत त्यामुळे प्रत्येक कळतात गायी आले की कोण आली म्हणून. तर हिची थोडीशी शिंग पण ही आहेत, बारीक आहेत आणि थोडीशी अशी खिलारी टाईप आहेत, त्यामुळे हिचं नाव मी यशवंती ठेवलेलं आहे. तर ही पण येते रोज. म्हणजे सोना, रानू आता खूप दिवस झाले आली नाही, ती इकडच्या रूटला आलीच नाही आता त्यामुळे. आणि ही इतकी मया करून घेते ना, हिला लय लाड करून घ्यायचे असतात. सकाळी सकाळी आली कामाची घाई असते आणि तिला असं वाटतं की आपल्याला चोळत बसावं. पण मला स्वयंपाक करायची गडबड होती त्यामुळे थोडंसं तिला मया केली आणि गेली. आणि ती केळी खायची सोडून मी मया करायला लागली की खायचं सोडलं. मी ती केळी आणली होती, 1 डझन केळी आणली पण कुणीसुद्धा खाल्ली नाही. शेवटी सुकून चालली. म्हटलं सुकून खराब होण्यापेक्षा गाईलाच टाकते. तर कसं तिला केळी बिळी पण आणि खातात पण गाई, त्यामुळे काही टेन्शन नाही. त्यामुळे मी पटकन देवपूजा पण करून घेतली. देवपूजा उरकली की काम झाल्यासारखं वाटतं बघा. आणि मग असं वाटतं की आता थोडंसंच काम आहे. चपात्या करायच्या होत्या, भाजी करायची होती आणि पटकन म्हटलं देवपूजा उरकून घ्यावी. देवांना एक आता बागेमध्ये आपल्या फुलांचं खूप शॉर्टेज आहे. कारण उन्हाळा इतका आहे तर कळ्या गळून पडतात, त्यामुळे फुलं मोजकीच मिळतात. तर ती तेवढीच फुलं आणून मी आपली देवपूजा करून घेतली आणि देवांना वाहिली. अगदी छोटीशी रांगोळी पण काढली. खूप काही जास्त तामझाम करत बसले नाही. काय होतं बघा, रांगोळी दारात पण रांगोळी काढायची, पण म्हटलं आधी ह्यांचा डबा द्यावा, ह्यांना पाठवलं ना म्हणजे मग माझ्या मागचं एक काम झाल्यासारखं होतं. आणि बघू शकता आपली छान अशी देवपूजा वगैरे झाली. आता मी स्वयंपाक करून घेते आणि त्यानंतर रांगोळी घालते. बराच उशीर होतो कधी कधी असं होतं, पण डबा लवकर करायचा असला की मला पर्याय राहत नाही. पण बघू शकता आपली देवपूजा वगैरे झाल्यानंतर घरामध्ये किती छान प्रसन्न असं वातावरण होतं. नारळ पण आपले छान झालेले आहेत मोठे. त्यानंतर मस्त अशी टोमॅटोची चटणी करणार होते आज. म्हटलं एकच भाजी आहे तर करूया टोमॅटोची चटणी. 1 टोमॅटो चिरला, 2 तर घेतले होते पण एकच चिरला त्यातला. आणि 4 कांदे चिरले. आणि टोमॅटो कमी आणि कांदा जास्त जर टाकला ना तर छान होते. अगोदर मी सगळ्यात अगोदर कढईमध्ये कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घेते आणि परतल्यानंतरच मग मी तेल टाकत असते कांद्याचा कलर चेंज झाल्यानंतर. त्यामुळे कांदा व्यवस्थित भाजला पण जातो. त्यानंतर मग चांगला कांदा भाजला की मग त्यात टोमॅटो टाकायचं. आणि अशी चटणी केली ना तर खूप चवीला चांगली लागते. जर आपण कांद्याबरोबर लगेच तेल टाकलं तर चटणीला एवढी चव लागत नाही. त्यानंतर जे आपले बेसिक मसाले आहेत ते टाकून घेतले आणि मस्त अशी पटकन झटपण होणारी टोमॅटोची चटणी केली. हळद पावडर, मिरची पावडर, मीठ टाकून घेतलं, थोडीशी कोथिंबीर टाकली, धना पावडर टाकली आणि छान अशी झाली आपली आता टोमॅटोची चटणी तयार. तर अशी टोमॅटोची चटणी आमच्या ह्यांना खूप आवडते. आणि ह्याच्यापेक्षासुद्धा ती म्हणजे खलबत्त्यात काढतो ना तर तीसुद्धा चटणी खूप आवडते. तर थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण टाकलं. शेंगदाण्याच्या आता आमच्याकडं अशा भाज्या असल्या ना की शेंगदाण्याचं कूट लागतं. शेंगदाण्याचं कूट पण टाकून घेतलं आणि छान अशी आपली आज पटकन होणारी आणि झटपट अशी भाजी पण रेसिपी पण शेअर केली तुमच्याशी. अगदी साधी सिंपल आहे बरं का. माझ्या काय रेसिपीत खूप काय अशा तामझाम नसतं माझं. भाज्या कुठल्याही असो साध्या सिंपलच असतात. आमच्याकडे जास्त मसाल्याच्या किंवा वाटणाच्या भाज्या जास्त खाल्ल्या जात नाहीत. ठराविक भाज्यांनाच वाटण वगैरे असतं. लसूण खोबरं मात्र प्रत्येक भाजीला असतं आणि शेंगदाण्याचं कूट पण. त्यानंतर पटपट चपात्या करायला घेतल्या. आता बऱ्याचशा ताई म्हणतात ताई तुम्ही चपात्या खूप चांगल्या करता. आता मी त्याचं सिक्रेट पण सांगते चपात्या चांगल्या होण्याचं कारण, किंवा सगळ्या चपात्या परफेक्ट गोल व्हाव्या लाटताना. आणि त्याचबरोबर पीठ चांगलं झालं ना की चपाती लाटताना पण गोल होते. पीठ चांगलं मळण्यात आलं की आणि चपाती फुगते पण आणि दिवसभर चपाती मऊ पण राहते. तर त्याचं कारण कसं, खूप सैल पण मळायचं नाही आणि खूप घट्ट पण पीठ मळायचं नाही, नॉर्मली मिडियम पीठ मळायचं. त्यामुळे चपाती परफेक्ट गोल होते आणि दिवसभर मऊसूत अशा चपात्या राहतात. त्यामुळे बघा माझ्या अशा सगळ्या चपात्या करून घेते, तुम्हाला चपाती दाखवते पण. परफेक्ट अशी चपाती पूर्ण छान मस्त फुगते. आणि कधी कधी इकडून तिकडून कुठून हवा गेली तर चपाती फुगलेली असते तरीसुद्धा तिथून हवा निघून जाते.
असं काय नसतं की पण प्रत्येक चपाती ही फुगते. 4 पदरी चपाती लाटली ना आपण 4 घडीची, तर चपाती ही कंपल्सरी फुगतच असते. पण बऱ्याच वेळा आपण लाटताना थोडंसं भाजताना इकडं तिकडं कुठं उलटणं लागलं तर काय होतं, चपाती जी आहे ती फुगायची ही होते, हवा निघून जाते. पण नॉर्मली 4 घडीच्या चपात्या सगळ्या छानच होतात आणि मऊ दिवसभर राहतात. माझ्या पातळच असतात, अगदी बारीकच असतात, पण दिवसभर मऊ राहण्यासाठी पीठ चांगलं मळलं की चपाती मऊ राहते. तर असं काही त्यांचा डबा वगैरे बनवून घेतला, डबा भरून दिला त्यांना आणि त्यानंतर मग रांगोळी काढायला घेतली निवांत. म्हटलं जाऊ दे, आज 7:15 वाजले मला रांगोळी काढायला. रोज तर सकाळी पहिलं काम रांगोळी असते सडा झाले की, पण आज थोडं पाठीमागं ठेवलं कारण त्यांना जायचं होतं आणि घाई गडबडीत बघा कुठलं ना कुठलं काम राहतं. पण देवपूजा उरकून घेतली होती. काय होतं, परत मला दुकान पण बघावं लागतं. आज काय तसंही मी 11 वाजेपर्यंतच दुकान उघडं ठेवणार होते, कारण जोपर्यंत मी इथं घरात आहे तोपर्यंत. त्यानंतर मला पण गावाकडे जायचं होतं, त्यामुळे मी पटापटा सगळी घरातली कामं वगैरे आवरून घेतली. आणि असं असतं बघा माझं रोजचं नेहमी नित्यनेमाचं रुटीन. तुम्हाला आवडतं आहे म्हणून मी तुमच्याशी शेअर करते. बऱ्याचशा ताईंच्या कमेंट येत असतात, ताई तुमचं डेली रुटीन पाहायला आम्हाला खूप आवडतं, छान असतात तुमचे व्हिडिओ, टाकत जा नेहमी व्हिडिओ. आता प्रयत्न करीत जाईल मी मोठे व्हिडिओ टाकायचे, पण शक्यतो जसे जसे जमेल तसे टाकतेच मी आता. आणि चला तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा. आणि लाईक केल्यानंतर हाईप येतं ना, हाईप पॉईंट द्यायला विसरू नका. हाईप पॉईंट दिला तर काय होतं, आपले व्हिडिओ आहे ना आणखीन इतरांपर्यंत पोहोचतात आणि त्यामुळे माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतात. चला तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.